मित्रांनो, गंगाखेडची आन बांधशान म्हणजे इथल्या रस्त्यावरून जाताना जे फ्री मध्ये पावडर लावून भेटते ना आपल्या तोंडावर, त्या पावडरचा ना टॉपचा विषय आहे मित्रांनो. तर हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मित्रांनो, लोक रील काढायसाठी दूर जाऊन चांगल्या जागी काढायचं बघतात, पण आमच्या प्रेम भाऊचं उलट आहे तसं. आमचा प्रेम भाऊ आता टेरेसवर इथं रील काढतो मला होता. मित्रांनो, पवन भाऊचा आपल्याला फोन आलता की आपल्याला गंगाखेडला जायचं म्हणून. मित्रांनो, या रोडवरून आपल्या बाजूने लालपरी गेली तर समजून घ्यायचं की आपला टॉपचा आता मेकअप होणार आहे. तेवढ्यात मित्रांनो, आपण इथं दवाखान्यात आलो होतो. मित्रांनो, दवाखाना 4 वाजता उघडणार आहे आणि आमचा पवन भाऊ आता 2 वाजताच घेऊन आला आपल्याला. मित्रांनो, आता पवन भाऊ आपल्याला 2 तास अगोदर आणलं होतं. मग काय मित्रांनो, इथं 2 तास माशा मारत बसलो होतो. फायनली मित्रांनो 4 वाजत नव्हते आणि कसं बसच 4 वाजले आणि इथे दवाखान्यात चिठ्ठी काढून इथे एक्सरे काढायला आलतो. तेवढ्यात आमचा पवन भाऊ म्हणू लागला, या कार्यकर्त्याचा पटकन झेरॉक्स काढून द्या आम्हाला, कारण आम्हाला घराकडे लवकर जायचं होतं. तेवढ्यात मित्रांनो बाहेर आल्यानंतर आपण पहिले एक चहाची 90 मारली आणि आता आपण निघालो फटाफट, कारण मित्रांनो आपल्या फोन मध्ये 2% चार्जिंग होती. फोन जर इथं स्विच ऑफ झाला तर आपला टॉपचा विषय होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो इथंच ब्लॉग बस करा. तर मित्रांनो, कसा वाटला मी ब्लॉग, आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.